हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. स्टे ट्यून बघत राहा. हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आज सकाळी नाश्त्याला उपीट केलं हे होतं, ते पण शेवायचं उपीट, कारण अन्वीला हे खूप आवडतं म्हणून. तर आम्ही सगळ्या आईनं, मी आणि अन्वीसुद्धा नाश्ता केलेला आहे. उरलेलं उपीट एका पातेल्यात, छोट्याशा पातेल्यात काढून ठेवलेलं आहे. खूप उन्हाळा आहे त्यामुळे नाचतं ते, त्यामुळे भांड्यातच काढून ठेवायला लागतं. आता हे फ्रीजमध्ये नेऊन ठेवते, यावर झाकण घालून ठेवते व्यवस्थित. बघू शकता झाकण घातलेले आहे. आता फ्रीजमध्ये ठेवते हे उपीट, म्हणजे नाचणार नाही. त्यानंतर इथं गवती चहा आणलेला होता, मस्तपैकी गवती चहा आणि अंड घालून चहा उकळते. बघू शकता इथं चहा करत आहे. तर चहा उकळत आहे. आता दूध घालते. दूध घातले बघू शकते. आता चहामध्ये चहा चांगला उकळून घेते. गवती चहाचा मस्त खमंग असा वास येत आहे, बघू शकताय तुम्ही. इथं चहा उकळलाय, आता बंद केलाय चहा. आता हा चहा काढून घेते. मस्त हा असा गरमागरम गवती चहा घातलेला आहे. आता आईला एक, मला एक, कारण अन्वी चहा घेत नाही, देते. बघू शकताय खूप कंटाळा आलता म्हणताना इडली आणि चटणी केली ती, आणि वरण अन्वीला सपक वरण केलं होतं, ते खात आहे. आता इडली आणि वरण खात आहे अन्वी, बघू शकता इथं. आणि खोबऱ्याची चटणी आणि आमच्यासाठी तिखट आमटी केली ती, जी इडली सांबार म्हणतात त्याला, जी इडलीबरोबर खाल्ली जाते. आणि खोबऱ्याची चटणी अन्वीला आवडत नाही म्हणून खोबऱ्याची चटणी तिला दिलेली नाही. तर इथं टी व्ही बघत बघत ती खात आहे, जेवत आहे. बघू शकताय तुम्ही. रोज रोज चपाती भाजीचा कंटाळा आला म्हणून इडली सांबारचा बेत केला होता. रोज रोज चपाती भाजी काय खायची, काहीतर वेगळं. नाहीतर आमच्यात रविवारी असतो इडली सांबारचा बेत, नाहीतर डोसा, आंबोळी, तांदळाची आंबोळी, बटाट्याची भाजी, डोसा, इडली चटणी, असं असतं मेनू. रविवारी ठरलेला मेनू असतो. नाश्त्याला शेवायचं उपीट आहे, कारण अन्वीला खूप आवडतं, त्यामुळे तिनं कालच सांगितलं होतं आज पण नाश्त्याला शेवायचं उपीट करायचं. खरं तर मग या तुम्ही पण शेवायचं उपीट खायला. कुणाकुणाला आवडतं शेवायचं उपीट खायला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त चॉकोबार आईस्क्रीम खाते बघा इथं. इकडून तिकडून पळते ती. अन्वीला चॉकोबार आणले आणि मला आणि आईला असलं आणलं आहे आईस्क्रीम. बघू शकता हे कुल्फी आणलेली आहे, जी की उपवासाला सुद्धा चालू शकते. चला तर मग आम्ही आईस्क्रीम खाऊन घेतो, त्यानंतर भेटतो तुम्हाला. आईस्क्रीम कसा आहे? छान आहे. अन्वीला आईस्क्रीम खाताना डिस्टर्ब करायचं नाही, नाही ती बोलत नाही आईस्क्रीम संपल्याशिवाय. आईस्क्रीम विकच्या गोळ्या आणि चॉकलेट तिला फार आवडतं. त्यातल्या त्यात मध्ये बोललं तर ती काय बोलत नाही, तिला डिस्टर्ब होतं. जोपर्यंत आईस्क्रीम संपत नाही तोपर्यंत ती बोलत नाही. अन्वीला जर खुश करायचं असेल तर आईस्क्रीम विकच्या गोळ्या आणि चॉकलेट द्यायचं तिला, म्हणजे ती खुश होऊन जाते. दुसरं काही नको असतं तिला. मस्त आमरस केलेला आहे बघू शकता इथं. आणि कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि आमटी केलेली आहे, डाळीची आमटी शेंगा घालून. आणि चपात्या केलेल्या आहेत आईनं. आणि अन्वीला थोड्या शेंगा आवडतात म्हणून तशाच ठेवलेल्या आहेत शेंगा. तर असं आहे आमच्या सगळ्यांच्या जेवणाचं. बघू शकता इथं आमरस आणि चपाती घेतलेल्या आहेत. आमटी भात नंतर खाणार आहे. कुणाला आवडते आमरस आणि चपाती? उन्हाळ्यात तर मज्जाच असते. आमरस मेन म्हणजे आंबे येतात, आमरस चपाती खायची मज्जाच वेगळी असते. आमरस चपाती असते. यावर्षी खूप उन्हाळा आहे आणि ऑलरेडी तापमान इथलं वाढलेलं आहे. पाण्याचं सुद्धा बाष्पीभवन होत आहे, बघू शकता तुम्ही. धरणातला पाणी साठा आटत चाललेला आहे, बघू शकता. खूप ऊन आहे बाहेर, बघू शकता. वेळी उन्हाळा जास्त आहे, त्यामुळे उन्हाळा सुसह्य होत नाही आहे, असह्य होत आहे. बघू शकता बाहेर किती ऊन आहे, भरपूर ऊन आहे यावेळेला. यावर्षी विदर्भात तर उष्णतेची लाट आहे, त्यामुळे सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आमच्याकडे पाऊस नाही आहे, तुमच्याकडे आला असला तर सांगा. त्यामुळे उदास वाटत आहे, बघू शकताय. त्यामुळे उदास वाटत आहे जरासुद्धा पाऊस नाही, खूप उकडत आहे. शनिवारी रात्री एकदा पाऊस आलता, रात्रभर पडला, तेवढाच काय तो, त्याच्यानंतर नाहीच, पाऊसच नाही आहे. त्यामुळं दिवसभर नुसतं उकडतं आहे, पूर्ण ऊन आहे बाहेरसुद्धा, त्यामुळं दिवसभर उकडतं आहे. त्यामुळं खूप उदास वाटत आहे, काय करमतच नाही. आभाळ आल्यामुळे जरासुद्धा पाऊस नाही, टुक्ष वाटत आहे. सकाळी किचनमध्ये काम करायला नको वाटतं, एकतर घामाच्या धारा भरपूर आहेत,
त्यामुळे लवकर स्वयंपाक आवरलेला बरा. ही संध्याकाळची वेळ आहे. मी बाजारात जाऊन आहेत आणि पेन आणलेले आहेत. तसेच ह्या पिशवीत कांदे आणलेले आहेत. कांदे नव्हते घरात, एवढं सामान आणलेलं आहे. आता हे सगळं सामान थाऱ्याला लावून ठेवते, व्यवस्थित जागच्या जागी ठेवते. बाहेर गेलते भाजी आणायला. आता ड्रेस बदलते. आता भाजी आणलेली आहे. आता ड्रेस बदलते, त्यानंतर भेटते तुम्हाला. आता ड्रेस बदललेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि विजवर्ल्डला नक्कीच. आणि कमेंटसुद्धा करा. तुम्ही जरासुद्धा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. चला तर मग बाय बाय.